संकटाला न जुमानता न घाबरता न थकता प्रयत्न करतो तोच यशाला टिकवून ठेवू शकतो. यश संपादन करणं सोपं आहे, पण तो ते टिकवून ठेवणं फार फार कठीण आहे. जसं म्हणतात की उंच शिखरावरती चढायला अगदी सोपं आहे आणि तिथे कायमचा तुम्ही क्रमांक 1 टिकवायला फार कठीण जातं. जसं सचिन तेंडुलकर साहेबांनी, भारतरत्न सचिन तेंडुलकर साहेबांनी टिकवून ठेवलं अविरतपणे आणि 24 वर्ष त्यांनी अविरतपणे गॉड ऑफ क्रिकेट म्हणून त्याचं नाव आपण घेतोय आणि तोच क्रिकेट या मैदानामध्ये रंगतोय. आपल्या दुसऱ्या दिवशी हा नवीन सामना दुसऱ्या फेरीतील जय सावरीदेव किरवली हा संघ फिल्डिंग करतो आणि पहिला चेंडूमध्ये दांडी गुल केलंय विनोदने. फलंदाज बाद गणेश बजागे जाम खुश, लय भारी सुरुवात. येणाऱ्या काळामध्ये आमचे गणेशजी बजागे सुद्धा किंग मेकर बनणार आहेत बरं का. आणि त्याची झळक, त्याची चुणूक, त्याचा वास पसरलेला आहे ऑलरेडी. सुगंध दरवळ लागलाय, फक्त आता तारीख फिक्स होणं बाकी आहे. पण या ठिकाणी या सामन्याची झाकी आहे गणेश दादा, पिक्चर और बहुत कुछ बाकी है. पहिली गेंद पे पहिले विकेट का पतन, एक दे धक्का झालं आणि नवीन फलंदाज येतो आता ज्ञानेश्वरच्या सोबतीला पवन. पवन काय कामगिरी करतो बघायचं आपल्याला. पवन म्हणजे वाऱ्याप्रमाणे आता हा सामना पुढे जाईल. वाऱ्याच्या वेगाने न्यायचं, जरा फास्ट खेळा जेणेकरून आपले पुढचे सर्व सामने अगदी चांगल्या षटकांचे आपल्याला करता येतील. पण या सामन्यामध्ये मजा येईल. जय सावरीदेव किरोली संघ इथे बिल्डिंग करतोय आणि आपण पाहतोय शिवशक्ती लोणारचा संघ बॅटिंग करतोय. आणि अजून एक झेल मिळेल का? आणि मिळाला झेल, गिळला टिपला असं पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक विकेट आणि त्या ठिकाणी बघा पाय पाहिले जातात, अगदी जागेवरतीच उभा आहे क्षेत्ररक्षक. आता तिथे पंच सुद्धा जातील बघण्यासाठी. हलू नका, चिलू नका, डगमगू नका. ज्ञानेश्वरजी तुम्ही जायचं नाहीये लगेचच. पंच चाललेत, पंचांना पण डोळे आहेत, तुम्ही जाऊ नका, पाहिलं जाईल. बघा हा चेंडू काय जबरदस्त कॅच केला, याला म्हणतात कॅमेरा वर्क, जे फार गरजेचं आहे. बघा किती अक्षरशः पायांना जसं काय फेविकॉल दिलंय की काय गणेश बजागे साहेबांनी ह्या शूज मध्ये बघा. आणि आता इथे काय हे विलक्षण चित्र योगी सर पहिल्यांदा पाहायला मिळाले. दोन्ही पण पाय अगदी सेम जोडीमध्ये जुळलेले आहेत. त्या ठिकाणी आमचे विनोद आहेत ना आपले सिनियर फिल्डर, येस. आणि तो त्यांनी पंचांनी सिक्सर दिलाय. त्याचं कारण की ती जी रेषा आहे त्या रेषेला तो स्पर्श झालाय शूजचा पायांचा आणि दरम्यान. पण झेल काय टिपला होता. एकदा टाळा असू द्या विनोदसाठी. जबरदस्त झेल. षटकार तर आलाय, परंतु जे कमिटमेंट आणि जो बॅलन्स अजून पण त्यांनी आपला कायम ठेवलाय आपल्या संघासाठी. हा उंचीचा फायदा आहे, हा अनुभवाचा फायदा आहे. बघा हा रिप्ले दाखवला जातो आमच्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. झेल टिपलाने लगेच मागे वळून बघितलं आणि स्वतःला सांगत असेल, कोसत असेल आतून की अरे यार 1 इंच तरी पुढे पाहिजे होता. परंतु ती वेळ असते, ती वेळ आपल्याला काय सांगू शकत नाही. जे दिसलं ते आपण पाहिलं आणि जे घडलं तो षटकाराला धावसंख्या 6. हो, शॉर्ट ऑफ लेंथ होता, हाफ ट्रॅकरचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन फक्त कटचा प्रयत्न होता, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न इथे बॅट्समन पवनचा हुकला गेला आणि गोलंदाजाने इथे कमबॅक केलं विनोदने. विनोद षटक हाताळतोय. 2 विनोद आहेत, एक विनोद सिनियर एक विनोद ज्युनियर, एक रायटी एक लेफ्टी. येस, हा रायटी आहे, बॉलिंग करतो हा. आणि झेल टिपलेला तो लेफ्टी आहे. हो, चॉप करायचा प्रयत्न, चेंडू काढलाय, टाळा मिळतायत. षटकार आला म्हणून काय झालं, मी थांबणार नाहीये. आमचे गणेशजी बजागे आमच्या सोबतीला आहेत, आमचे पाठीराखे आहेत, आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांना आम्हाला नाराज करायचं नाही. ते नसताना आम्ही जिंकू शकतो, मग ते असताना आम्ही का जिंकायचं नाही. आम्हाला तर डबल इंजिन प्राप्त झाले, डबलची ताकद आमच्यामध्ये आली आणि ती ताकद इथे दाखवायच्या मैदानामध्ये जे सावरीदेव संघाकडून ते दिसेल असं आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू पेस उडाला, चेंडू उडाला आकाशी, मुंगी उडाली आकाशी आणि झेल टिपला रमेश बजागे दादानी, जे गणेश बजागेंचे बंधू आहेत. फलंदाज बाद. नक्कीच एवढी सोपी गोष्ट नाही भावा आम्हाला हरवायची. आणि असंच प्रत्येकाने स्वतःला सांगितलं पाहिजे की मी जिंकण्यासाठी आलोय, मी स्वप्न घेऊन आलोय.
मी क्रिकेटच्या पटलावरती माझं जीवनामध्ये वेगळं माझं जे कार्य आहे ते सोडून जो माझा छंद आहे, जो मी जोपासलाय, त्यामध्ये मला जिंकण्याचाच मी प्रयत्न केला पाहिजे. जगामध्ये कोणाला हार मान्य नाहीये, कोणी हार पत्करच तयार नसतं. म्हणून कधी पण लक्षात ठेवा की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी येण्याची इच्छा ती तुमची अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. हा वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे माझा प्रयत्न इतरांपेक्षा अधिक चांगला पाहिजे असं नव्हे, तो कालपेक्षा, आज सकाळपेक्षा, आधीपेक्षा आत्ता अधिक चांगला असला पाहिजे. तुम्ही आता अधिक चांगलं जर खेळलात, सकाळचं विसरून जा, आधीचा सामना विसरून जा, पण तुम्ही आता कधी कसा सरस काम करू शकता, तर तुम्ही हा महत्त्वाचा सामना जिंकू शकता. कारण दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. जो आता 1% जरी सरस कामगिरी करेल तरी तो संघ इथे जिंकू शकतो, परंतु अन्यथा दोन्ही पण बलाढ्य संघ आहेत. कारण त्या संघांनी इथे विजयश्री प्राप्त केलेली आहे मैदानावर. तर नवीन फलंदाज आलाय आमिर आणि गोलंदाज विनोद. फुलटॉस टर्न केलाय, त्या ठिकाणी फिल्डर नाहीये आणि बरोबर गॅप मध्ये शोधलाय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जात असताना एका टप्प्याने ओव्हर द फेन्स 4 रन्स. चला चला फिल्डिंग सजून घ्या आणि पुढच्या प्रेक्षणीय सामन्यासाठी फक्त आधी आयोजकांशी रिपोर्टिंग करा की तुम्ही आल्यात की नाही ते सांगा. सगळे आल्यात की नाही हे महत्वाचं आहे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा कोणीतरी येऊन सांगा आमच्या आयोजकांना, कारण चॅम्पियनशिपचा तो सामना आहे ज्याला आपण प्रेक्षणीय मॅच बोलतो. आणि विकी स्पोर्ट कुक्षेचा जरा कृपया रिपोर्टिंग करा की तुम्ही तयार आहेत की नाही, कारण मग तुमचा सामना आम्ही खेळवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला टायमिंग दिलं ते 4चं, परंतु या ठिकाणी वाजतायत आता 3:35च्या आसपास. परंतु धावसंख्या इथे 1 षटकानंतर झाली ती 2 गडाच्या मोबदल्यामध्ये शिवशक्ती लोणारची 10 2 गडी बाद ज्ञानेश्वर आहे स्ट्राईक एंडला. ज्ञानेश्वरनी मागचा सामना अगदी जिंकून दिला होता आणि काय लोटांगण घातलं होतं. ते काय होतं नक्की, लोटांगण होतं की नतमस्तक होतं की लोळण होतं काहीच कळलं नाहीये. की योगा होता रामदेव बाबाचा. चला पहिला चेंडू, गोलंदाज विशाल राऊंड द विकेट जातो आणि याला ऑफ केलाय. चेंडू हवेत आहे. आता हा लेफ्टी विनोद झेल घेतलाय. आता मी चुकी करणार नाही, आता मला बाउंड्रीची पर्वा नाही, कारण मी झेल पुढे येऊन घेतलाय. फलंदाज बाद. मस्त पद्धतीने विशाले पहिला चेंडू हाताळला. या ठिकाणी अगदी त्याचा ऍक्शन खूप सुंदर आहे. जेव्हा तो दोन्ही हात फिरवतो गरकन रिलीज करत असताना ते पाहण्याजोगं असं, त्याच्याने कन्फ्यूज होतो बॅटर आणि चेंडू कसा टर्न होईल, कसा कटर असेल, कुठे ब्रेक होईल हे सांगू शकत नाही. हा आउट कटर होता, तो आउट स्विंग झाला आणि बॅटच्या मिडलला न लागता चेंडू फ्लाय झाला होता. विकेट अगदी प्राप्त झाली आणि आमचे शानू सर इथे ब्रेक घेत आहेत. थोडा नो प्रॉब्लेम, आम्ही करू, इथे काही प्रॉब्लेम नाही. ते लंचसाठी गेलेत, हरकत नाही, आम्हाला सांगून गेले, महत्वाचं बघा, ही काळजी घेत आहेत. आणि इथे विकेटचं पद्धत झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये राज, मागच्या सामन्याचा हिरो. पण आता काय होणार, क्रिकेट काय सांगते, कालचा हिरो आजचा झिरो होऊ शकतो आणि झाला झिरो. आधीचा हिरो आता झिरो झाला. यालाच म्हणतात जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. फलंदाज बाद. अतिशय महत्वाची विकेट प्राप्त केली. बघा या ठिकाणी चेंडू किती फ्लाय वर होतोय आणि काय बॅलन्स, बॉडी बॅलन्स सुंदर आणि मस्त पद्धतीने त्या संघाची बांधणी केली आमचे गणेशजी बजागे दादाने. सोबतीला साई शेठ बजागे यांनी घडवलेला संघ पूर्णपणे शिस्तबद्ध पद्धतीने खेळतोय हा संघ. त्या संघाने आतापर्यंत गणेश दादा आघाडी होते, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या येणाऱ्या काळात तुमच्या त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आघाडी घ्याल असं मला वाटतंय. तुम्हाला पिछाडी कोणी करून देणार नाही, कारण तुमचे हे सगळे पाठीराख आहेत. तुमचे खेळाडू तुमच्यासाठी प्रयत्न करतील, कारण तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करताय, त्यांच्या क्रिकेटसाठी प्रयत्न करताय. तिथे साईच्या सोबतीला साई सेठ बजाग आणि गणेश बजागेचा हा संघ आतापर्यंत 4 धक्के देतोय 10 धावसंख्येवर. आणि अजून एक येईल का धक्का, धक्के पे धक्का. अरे नाही हुआ रे पक्का यार, दूर दूर बहुत दूर रह गए.
झेल तर कॅरी झाला होता पण तो प्रयत्न नाही केला. असं वाटलं की सूर मारेल की काय. जसं तुम्ही आपली वल्गन लागली का कसं मासा पकडता जोरात आपल्या तळ्यामध्ये मळ्यामध्ये ओलामध्ये, तसं इथे प्रयत्न केला पाहिजे आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर. बघा हा तसाच झेल उडाला होता. बॅटची कडा पुढच्या टोला लागला होता आणि वेगाने फिल्डर आला होता. यमन होता. यमनला त्या ठिकाणी दिसला नाही तो चेंडू, परंतु प्रयत्न केला हे महत्वाचं होतं. यमन एक चांगला राग आहे, संगीतातील राग खूप सर्वांना भावतो. यमन रागातले अनेक गाणी अगदी सुप्रसिद्ध आहेत आणि हे यमन सुद्धा प्रसिद्ध होईल येणाऱ्या काळात, कारण यमनचं सध्या वय कमी आहे पण तो चांगलाच खेळेल. गोलंदाज लय भारी आहे, परंतु गोलंदाजकडे अनुभव हा विशाल आहे. बघा कसं चेंज ऑफ पेस करतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं, टप्पा अलीकडे टाकला आणि हा स्लोअर बाउन्सर टाकला. पंच सुद्धा पाहत असेल की या गोलंदाजामध्ये काहीतरी खासियत आहे. थांबवलंय पूर्णपणे 1.4 षटकं, 4 गडी बाद, 11 धावसंख्या. शिवशक्तीची इथे पूर्णपणे इथे शक्ती बाहेर काढली, हवा काढली म्हणू शकतो आपण. जे त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं ते इथं आता दिसत नाहीये, कारण किरवली समोर आलाय. जय सावरीदेव आहे, परंतु ते सुद्धा आता इथे लुझर वनला फेकून देत आहेत. हा पूल सक्सेसफुल झालाय. शॉर्ट ऑफ लेंथ होता हाफ ट्रॅकर आणि फेकून दिला स्क्वेअरच्या दिशेने. हा षटकार येतोय. काहीतरी प्रयोग करायचा प्रयत्न केला होता, एक्स्ट्रा प्रयोगाचा प्रयत्न, आणि कान मंत्र लगेच विशालला दिले, कारण अमीरने षटकार खेचला होता. शॉर्ट ऑफ लेंथ मिळाला, बरोबर हाफ ट्रॅकर, आणि अमीर असा चेंडू सोडूच शकत नाहीये. आणि बरोबर अमीरने त्या ठिकाणी हा फटका सजवला. बघा बॅटला चुंबन घेतोय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय. धावसंख्या 17. हो, हा चेंडू अगदी फुलर लेनचा ओव्हर पिच होता. बॅट कट आहे आणि पंच सांगत असताना षटक समाप्त केले ह्या एका सिंगलने आणि स्ट्राईक घेतली अमीरने. 18 धावसंख्या, 2 षटकाची समाप्ती, 4 गडी बाद. टीम शिवशक्ती लोणाड. श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. आपण आलेला असाल तर फक्त रिपोर्टिंग करून ठेवायचं आहे आम्हाला. तुमचा सामना किती वाजता लागेल ते आम्ही तुम्ही आम्हाला भेटाल तेव्हाच सांगू. येस येस. तर आतापर्यंत आपण पाहतोय सोहेल आता खेळतोय 1 वर, आणि अमीर जे आलेत जे महत्वाचे अगदी प्रतिभावंत खेळाडू आहेत 11 वरती खेळतायत. आतापर्यंत सिक्सर आल्यात 113. आपण पाहता एक्सके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सगळा लेखाजोगा आपल्याला इथे पोहोचवला जातोय घर बसल्या. सोबतीला आमचे बंटी केबल नेटवर्क आणि अजय डीजे, हे सर्वांचं मिश्रण आपल्या स्क्रीनवरती आपण घर बसल्या. आणि बघा चंद्र सुद्धा इथे दिवसा ढवळ्या टिपलाय. टाळ्या असू द्या एसके साठी. जे जे घरी बघतायत ना त्यांनी आणि स्क्रीन ते बघतात त्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बघा इथे आपल्याला आकाश सुद्धा नीटसं दिसत नाही, पण त्याने आकाशातला चंद्र टिपलाय. हे एसके आहेत. एसके म्हणजे सर्व काही. एस म्हणजे शंकर, के म्हणजे कृष्णा, असं त्यांचं कॉम्बिनेशन आहे. एसके एंटरटेनमेंट, सब कुछ एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. जबरदस्त, क्या बात आहे. शंकरजी गुळवी साहेब, तुमच्या कॅमेरामॅनला काही जणांना वाटतं चष्मे लागलेत, पण तुम्हाला अजून चष्मा लागला नाही तरी सुद्धा तुम्हाला चंद्र कसा दिसतो, कारण मला ऑलरेडी चष्मा कधीच लागलाय. हा प्रश्न आहे. ही आमची नजर आहे आमच्या शंकर गुळवी साहेबांची. हा पुढचा चेंडू आणि हा नजरेत आलाय. झेल उडण्यासारखा वाटतं, पण तू लेफ्टी विनोद वेगाने सरकले होते. 2 धावा पूर्ण केल्या, कारण त्यांनी स्वतःला आवरलं की झेल आटोक्यात नाहीये, आवाक्यात नाहीये, पाहिलं. आणि त्या ठिकाणी आपण इथे धावा वाढताना पाहतोय. 1-2 धावा वाढल्या. रमेश बजागे आलेत षटक सांभाळण्यासाठी. एकूण धावसंख्या 20. जुनं जाणतं अनुभवी क्रिकेटर रमेशजी बजागे, फिरकी गोलंदाज आहे त्यांची. बऱ्याच ठिकाणी आता मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगली जबाबदारी घेत आहेत राऊंड द विकेट. हो, हा फुलरलेचा चेंडू बरोबर मिडलवरती टाकला. रिलीज करताना तेज अगदी तर्रार मारा टाकण्याचा प्रयत्न केला होता. वेग जास्त धारण केलं होतं. असं वाटलं की चेंज ऑफ पेस करतील, परंतु बरोबर त्या बॅट्समनला अक्षरशः मिस टायमिंग करण्यास भाग पडलं. अमीर समोर आहेत जे 6 चेंडूमध्ये 13 धावावरती खेळतात. संघाची धावसंख्या स्थिर 20 वर 4 गड्यांच्या मोबदल्या आहेत. शिवशक्ती लोणाड. हा चेंडू हाफ व्हॉली आणि उचललाय. कुठे जाणार आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. फिल्डर प्रयत्न करत नाही त्याचं, कारण की त्यांना सुद्धा इथे जजमेंट होतं हा की षटकार होणार. प्रेक्षकामध्ये जात असताना अगदी मस्त पद्धतीने ओर पिच हा चेंडू बघा रिप्ले दाखवत असताना एस्केंटेडमेंट, आणि मस्त पद्धतीने अशा वेळचा हा अमीर नावाचा फलंदाज असेच फटके मारणार, ज्याला स्लॉटमध्ये चेंडू देणं म्हणजे घातक होऊ शकतं. आणि ते 6 धावाने धावसंख्या 26 वर नेऊन ठेवली आहे. अजून 1.5 षटक शिल्लक आहे.
9 चेंडू शिल्लक आहेत. रमेश बजागे काहीतरी आता प्रयत्न करतील, चेंज करतील. आता चेंज करू शकणार नाही कारण आता आमिर आलाय फॉर्म मध्ये आणि आमिर आणि श्रीमंत मध्ये इक्वल झाले. आमिरी म्हणजे श्रीमंती आणि आमिरने ते श्रीमंत केल्या. धावफलक टोकलाय, लागोपाठचा दुसरा षटकार. तो सेम सेम टाकले. आधीचा चेंडू टाकल्यानंतर सुद्धा इथे विश्लेषण केलं होतं की ओव्हरपिच चेंडू दिला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ओव्हरपिच दिला मिडलला आणि अशा वेळेला आमिर हा सोडणार नाही चेंडू. चेंडू स्विंग होण्याच्या आधीच, टर्न होण्याच्या आधीच बॅटमध्ये त्यांनी कलेक्ट केला आणि भिरकावून दिला मिडविकेटच्या दिशेने. हा षटकार, तिसरा षटकार यांना का बघायचा आहे. धावसंख्या 32. तिसरा पण आलाय. क्या बात आहे, आमिर ऑन फायर, ठोकलाय तिसरा लागोपाठचा षटकार. षटकाची आतिषबाजी, षटकाची हॅट्रिक फ्रॉम आमिर. वेल डन. काळ्या कलरची एक गाडी आहे स्विफ्ट, ती काहीतरी रिफ्लेक्ट होते असं इथे आम्हाला सूचना आली आहे. आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचली 38 वर. 38. जबरदस्त आमिर. 9 चेंडू मध्ये 31 धावा. स्लॉट मध्ये चेंडू देत आहेत गणेशजी बजागे यांना. चेंडू टर्न करता येत नाही, ते स्विंग प्राप्त होत नाही. बघा, स्विफ्ट आहे ऍक्च्युली ती गाडी. मला वाटतं साहिल आपले हर्षभाऊंची असू शकते. तर नो प्रॉब्लेम, जे कोणी ड्रायव्हर असतील, चालक असतील ते बाजूला करतीलच. परंतु इथे 2.5 षटकांमध्ये धावा बघा कुठे झाल्या, किती झाल्या. 38 वर. ज्या 2 षटकांमध्ये फक्त धावा होत्या 18, ते झाल्या 38. 20 धावा इथे आतापर्यंत खेचल्यात 5 चेंडूंमध्ये. गणेश दादांचा चेहरा नाराज झालाय कारण त्यांचेच बंधू बॉलिंग करतायत. आता अजून एक चौथा येणार का. आणि चेंडू तसाच उडालाय, परंतु त्या ठिकाणी कॅप्टन चेंडूच्या खाली सहज झेल टिपतोय. इझी टेकन. आणि बघा आमिरने बॅट आपटण्याचा प्रयत्न केला. बाद होतोय बॅक टू द पॅव्हलियन. जो अडसर होता तो दूर केला रमेश बजागे. आता नक्की सुटकेचा निश्वास टाकलाय आणि आता थोडीशी स्माइल देतात आमचे स्माइली पर्सन मिस्टर गणेश बजागे. व्हेरी गुड, व्हेरी गुड बॅटिंग. टाळ्या असू द्या दादा आमिरसाठी एकदा खेळाडू कक्षामधून. आजच्या दिवसातील दुसरी षटकाची हॅट्रिक. पहिली हॅट्रिक केली ती पंकजने आणि आजच्या दिवसामध्ये विकेटची हॅट्रिक सकाळी संपादन केली 10:30 वाजता बरोबर जेडीने सावतच्या अगेन्स्ट NK स्पोर्ट्स खांडवल. आज म्हणजे 3 हॅट्रिक झाल्यात, एक विकेटची हॅट्रिक आणि 2 षटकारांची हॅट्रिक. आणि आपण पाहू शकता आता स्क्रीनवरती श्री गणेश चषक 2025 आणि पूर्ण आयोजक मंडळ आमचं गणेश स्पोर्ट्स, जे उद्या इथे इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. त्यांचा संघ अगेन्स्ट जय ज्योतिंगदेव देवरुंग यांच्या विरुद्ध त्यांचा सामना असेल. आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये आलाय प्रदीप थळे. 3 षटकं समाप्त झाली. 4थं षटक मार्गस्थ करतात आपले लेफ्टी विनोद. हे उजवे विनोद. वा वा वा. हा मग बॉलरच म्हणालो मी सर. ओके, ड्राईव्ह केलाय, चेंडू डीप मध्ये जातोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या. वालसिनच्या कॅप्टनी संपर्क साधा. आई गावदे वालसिनचे कॅप्टनी संपर्क साधा. धावसंख्या इथे अर्जित झाली आतापर्यंत संघाची 40. 5 गडी बाद. धावा थांबाव्या लागतील. 50च्या पार जर गेल्या तर कदाचित इथे सामना अवघड होऊ शकतो. पण क्रिकेट आहे, हाय स्कोरिंग मॅचेस सुद्धा जिंकलेल्या जातात आणि इतिहास तसे सांगतात सुद्धा. क्रिकेट आहे, अशा वेळेला प्रेक्षकांना मजा येत असते हाय स्कोरिंग मध्ये. या वेळेला मजा येणार नाही तर इथे सजा मिळाली ती म्हणजे बॉलिंग करणाऱ्या संघाला इथे वाईट टाकतायत विनोद. धावसंख्या ह्या अवांतरणी 41 वर. अजून 5 चेंडू पडणं बाकी आणि धावसंख्या 41 म्हणजे 5 चेंडूमध्ये निदान 10 धावा जरी आल्या तरी 50 क्रॉस होऊ शकतो. मे बी 50च्या पार जाऊ शकतात आणि 55-60च्या आसपास जर धावसंख्या गेली तर बिग फाईट डेंजर झोन मध्ये जाणार.
येस, ओमकार आम्हाला मस्त सांगतात डेंजर झोन. आणि या ठिकाणी चेंडू डेंजर झोन मध्ये होता, डायरेक्ट हिट केलं. विकेट किपरने इथे विकेट प्राप्त केली, सांघिकेश प्राप्त केलं. फलंदाज रनआउट. बॅक टू द पॅव्हलियन मिस्टर प्रदीप. मस्त मस्त, अगदी लगेच गिरकी घेतली विकेट किपरने. जसा चेंडू कलेक्ट केला आणि पाहिलं की खूप लांब आहे, प्रदीप बॅट ग्राउंडेड करून पण दिली नाही आणि लगेचच छान नेम केला. बघा हे रिप्ले मध्ये किती क्लिअरिटी, मस्त पद्धतीने मिडल स्टंपच डायरेक्ट उडवला आणि त्या ठिकाणी शून्यावरती परत गेले मिस्टर प्रदीप. एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये, चेंडू न खेळताच गेले. अरबाज आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये सोहेलच्या सोबतीला. आणि बघा पक्ष्यांचा वावर, सर्व पक्षी सगळे, मी तर म्हणतो की आकाशात मुंगी जरी उडाल तरी पण टिपतील आणि तो एक चमत्कार होईल. असे आमचे एस के एंटरटेनमेंट आहे. मगाशी टेकडीवरचा टॉवर दाखवला होता आणि आता हे पक्षी अनेक एकत्र झालेत. जसं आमचं किरवली गाव आता एकत्र करण्याचा प्रयत्न आमच्या गणेश बजागेंचा आहे. साई बजागे, गणेश बजागे, बघायचं काय होईल. लोणाड गाव सुद्धा एकत्र आला होता इथे आणि बघितलं पण काय झालं ते. एकत्रच खेळले, लोळले पण एकत्रच. चला विनोदचा पुढचा चेंडू, नवीन फलंदाज अरबाज. आमिरचे बंधुराज, घरी काय चालतं माहिती नाही पण इथे काय चालेल ते बघायचंय. आमिरचे बंधू अरबाज. अरबाज खान बिचारा आता मलायकाला लांबून लांबून बघतो, कारण ती अर्जुन कपूरच्या सोबत आहे. बॉलिवूडमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही, जसं क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगू शकत नाही. पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड द विकेट आणि हा जागा मिळाली, फुल चान्स मिळाली, पॉज घेतला, इतका लुजर वन टाकला की काही करूच शकत नाही तिथे, उत्तरच नाही. 4 रन. त्या चेंडू त्या पटकन लगेचच. सह्यादीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा क्या बात आहे, जय महाराष्ट्र. असे अंगावरती रोंगटे उभे राहतात, शारे उभे राहतात असे गाणी. आणि काय गाणं बनवले गेलेत आपल्या भारत देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी. ते धावा बनवल्यात 45 आपल्या संघासाठी शिवशक्तीने. अरबाजने चौकार मारलाय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी क्लोज टू द बॉडी फोर्स करायचा प्रयत्न करतो, तितकी वेळ तितकी जागा नाही मिळाली. इतक्या वेगाने चेंडू धडकला विनोदचा. क्विक रन होता, एकदम फास्टर रन टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेंथ होता परंतु किती वेगाने सरळ गेला, बाउन्स न होता आणि तिथे जागाच दिली नाही. बॅट्समन अरबाजला एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 46, 6 गडी बाद. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, सिंगल असेल, डबल असेल, ट्रिपल असेल, चौकार असेल, षटकार असेल की डॉट असेल की विकेट असेल, बघूया आपण. आता विनोद हा चेंडू कशा प्रकारे हँडल करेल. समोर आहे सोहेल. बुलचा प्रयत्न होता परंतु चेंडू खाली राहिला, बॅटच्या अगदी हँडल जवळ आणि वेगाने कॅप्टन स्वतः जातोय फेकी करेपर्यंत. 2 धावा सहज पूर्ण केल्या. एकूण धावसंख्या बरोबर 48 इथे निर्माण केली आहे शिवशक्ती लोणारने, जी समाधानकारक आहे. 12.0च्या वेगाने 48 आणि 12.25च्या वेगाने करावे लागतील त्या 49 धावा जय सावरीदेव किरोली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिली इनिंग समाप्त झालेली आहे. श्री गणेश चषक 2025 जांभूलपाडा पाहतो आपण. आता बघा या मधल्या वेळेमध्ये आमचे कॅमेरामॅन काय करतात बघा. आज मंगळवार आहे, उपवासाचा दिवस, आणि आता भाज्या शोधतायत बघा जंगलातील. झाडांवरची फुलं फळं सगळं इथे. आणि हा ग्राफिक्स बघा, ही कॅन्डलस्टिक आहे. 10 पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर खाली आला आकडा, 2 गडी बाद झाले होते, 8 धावा. त्यानंतर डायरेक्ट बुलिश झालं मार्केट, 20 धावा खेचल्या त्या रमेश बजागेंच्या षटकामध्ये. 4थ्या षटकामध्ये इथे 10 धावाल्या, असा ग्राफिक्स दाखवतात इसके एंटरटेनमेंट. आणि आपण जाऊया आता चिठ्ठ्यांचा कार्यक्रम. चिठ्ठी आई है बडे दिनों के बाद, आणि योगी त्या ठिकाणी असणार आहेत.
धन्यवाद मनोज कारवे सर. आपण या ठिकाणी ड्रॉचा कार्यक्रम करणार आहोत. अ, चला चालू सामन्यातील आमचे 12वे खेळाडू आपण या इकडे या. वालचिन संघाचे संघटक आलेले आहेत आणि साबत संघ तुम्हाला रेडी राहायचं आहे कारण तुम्हाला यापुढे सामना खेळायचा आहे. एकूण धावसंख्या 48 झाल्यात, 49 करायचे आहेत. यस ओके. आपण गणेशजी बजाज यांना हा मान देऊया. आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. जी चिठ्ठी तुम्ही उचलणार, ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि जी चिठ्ठी खाली राहील त्या संघाच्या विरोधात संजय स्पोर्ट सावध खेळणार आहे. तर पाहूया आपण या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट वालचिन संघ क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढील जो सामना आहे चालू सामन्यातील विजय संघ आणि संजय स्पोर्ट साबत संघाच्या विरोधात खेळणार आहे. नो डाऊट. म्हणजे आज गणेश बजाज यांचा आशीर्वाद वालचिन संघाला लाभला असं मात्र म्हणावं लागेल. कारण आवेशने सांगितले की सध्या दिवस आमचे खराब झालेले आहेत. हरकत नाहीये. दामुलपाडा संघ सुद्धा मात्र एक्झिबिशन मॅचची वाट पाहत आहे. कुठे वसपा पाडण्याच्या मात्र तयारीत आहेत. वेलकम सुरेश पारदी. हा चावीचे मालक भेटले. म्हणजे तुम्ही नेहमीच म्हणतात ना ज्या कुलपाची चावी आपण शोधतो ती चावी आपल्याचकडे असते. झाडावरती आपण नेहमीच पक्षी पाहत असतो परंतु हे मानव आहेत. पहा म्हणजे किती या स्पर्धेचं क्रेज आहे. म्हणजे कुठेतरी सावली शोधताय ते आणि तिथून मात्र दुर्मिळ लावून मात्र सामन्याकडे त्यांची पूर्णपणे नजर आहे. पहा अजून झूम करतायत त्यांना की एक्झॅक्टली पण तो ओळखत नाही ते कुठले प्रेक्षक आहेत. जणू काय घरातून प्रेशर असावा, दबाव असावा त्यांच्यावरती आणि त्याचवेळी लपून ही स्पर्धा पाहत आहेत. चला त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात करूया आपण. आणि ही व्हिडिओ पहा मित्रांनो. राम पारदे अकॅडमी. कोणाला जर लेदरची जरूर धडे घ्यायचे असतील तर तुम्ही या अकॅडमीला जरूर भेट द्या. तुम्ही या श्याम पारदे यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. एकूण 50 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी रायटी विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला संघनायक हेमंत याला आपण पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन श्री गणेश चषक दांबुलपाडा. पर्व पहिलं आहे कारण आपण जर पाहिलं तर हर्षद पाद्यांच्या माध्यमातून आपण या सुद्धा स्पर्धा पाहिलेल्या आहेत. परंतु असोसिएशन अंतर्गत असणारी पहिली स्पर्धा त्याने मात्र या ठिकाणी भरवली आणि जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहायला आपल्याला स्पर्धेचा असा दुसरा दिवस आपण या ठिकाणी अनुभवतो. आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. जो जिंकेल तो संघ लगेचच संजय स्पोर्ट सावध संघाच्या विरोधात खेळणार आहे. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट वालचिन संघ आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलमध्ये त्या संघाने प्रवेश केला. चला सोयील आपण खेळायला सुरुवात करूया. विनोद बजागे जो ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला हेमंत आहे आणि सोहेल शेख षटकाला सुरुवात करतोय. पंचाच्या डाव्या बाजूनं पूर्ण विकेट मारा करतोय. पहिला चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू भरपूर वेळ हवे स्वतः गोलंदाजाने तिथे प्रयत्न केला आणि रिलीज झाल. ओहो क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिले त्या ठिकाणी. जबरदस्त नजारा तिथे पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती राठी विनोद बजागे मात्र त्या ठिकाणी बाद होताना माघारी पडतोय. पहिला धक्का टीम सावरदेव संघाला. मध्ये ते दृश्य पहा. तो झेल पकडलाय की एक्झॅक्टली चेंडूने क्षेत्ररक्षकाला पकडलाय हेच पाहावं लागेल आता.
क्षेत्ररक्षक सोहेल, आय थिंक गोलंदाज सोहेलच्या हातातून चेंडू निसटला. तदनंतर पाहू शकाल वरती चेंडू जाऊन तो मात्र या ठिकाणी धडकलाय आणि अगदी आमच्या टी शर्ट मध्ये तो चेंडू मात्र कलेक्शन केलाय. मोये मोये, परंतु फलंदाज बाद झाला ही चांगली बाब आहे ती म्हणजे या शिवशक्ती लोणार संघासाठी. भगवंताने जरूर त्याने शक्ती दिली हा चेंडू पकडण्यासाठी आणि मोठी विकेट्स पहिल्या चेंडूवरती सोहेलने मात्र प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज लेफ्टी विनोद बाद झाला. आता आय थिंक राईटी विनोद बाद झाला. लेफ्टी विनोद मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती गुणेश पाटील सुद्धा मात्र गणेश पाटील सुंदर कामगिरी करतोय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम देवरुंग त्याने सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली होती लक्षा बैल ट्रॉफीमध्ये आणि तिथून ते मात्र जरूर सर्वांच्या नजरेसमोर आले, फोकस झाले. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. मिडविकेटला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाललाय मिडविकेटच्या बाहेर. 1 बाउन्स, मिळतील एकूण 4 धावा. सुंदर गाणं इथे मात्र सादर केलं आणि त्याचमुळे आज आपण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने जगतोय कारण महाराजांनी या महाराष्ट्रासाठी अपार कष्ट केले, अपार मेहनत केली आणि त्यांनी महाराष्ट्र हा घडवला. हा चेंडू द्यायचा आहे, चेंडू भरपूर दूरवर गेलेला आहे आणि त्याच महाराजांचं गुणगान गाणारे संगीत डीजे अजय याच्या माध्यमातून इथे मात्र सादर केले गेलं. सोहेल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, पावलांचा वापर केला गेला परंतु या ठिकाणी लाईन चुकीची होती. पंचांचा नोबॉलचा इशारा. जी किलपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग झालंय. पुढील चेंडू असेल फिरिट. पुढील चेंडू फिरिट असेल आणि फिरिट चेंडूवरती मात्र या ठिकाणी मोठा फरक पाहायला मिळेल का दोन्ही फलंदाज पाहिले तर हेमंत आणि विनोद लेफ्टी. थोडासा शफल झाला. शफल होऊन मात्र ऑनसाईडला चेंडूला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न केला परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला या ठिकाणी आणि पंचाचा पाहतोय लेगबायचा इशारा. वंतर धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली गेली. विकीस पण खूपशी सगळ्याला विनंती असेल की आपण त्वरित आजोबाशी संपर्क साधायचा आहे कारण जो एक्झिबिशन मॅच आहे ते आम्हाला या ठिकाणी खेळवायची आहे परंतु तुमची उपस्थिती जर झाली असेल तर प्लीज आपण कॉन्टॅक्ट करायचा आजोबांशी कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ इथे दाखल झालेला आहे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ. लक्ष पाहिलं तर 49 आणि सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी हवी तशी मात्र पाहायला मिळत नाही परंतु या मैदानावरती धाबा होत आहेत. मग लक्ष किती मोठा असू द्या त्यांचा मात्र पाठलाग या ठिकाणी केला जात असतो कारण सायंकाळी 17 मध्ये ऑन साइडला वेगाने वारे सुद्धा वाहत आहेत. फटका पाहू शकाल हवेत केलाय. छत्रशेख अमीर शेख चेंडू खाली चाललाय कारण त्याचे 2 हातांचा जर जबडा पाहिला तर खूपच मोठा आहे. ते जरूर दुखापत आहेत परंतु तरी सुद्धा त्यांनी जबरदस्त झेल तिथे मात्र त्यांनी कलेक्शन केला आणि एक दुसरा धक्का लागला. टीम सावरीदेव किरवली संघाला फलंदाज बाद होईल. हेमंत त्याला पाण्याची सुविधा उपलब्ध करा कारण त्याच्या हाताला जरूर दुखापत झालेला आहे. जर अमीर ही दुखापत जर जास्त असेल तर आपण प्लीज रिटायर हट होऊ शकता. तुमचा तो 12 आहे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बोलवू शकता जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाहीये कारण आज आपल्याला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. हा झेल पा जसा झेल त्यांनी कलेक्शन केला जरूर त्या हाताला जी दुखापत झाली आहे त्याच्यावरती चिन्ह मात्र एक्झॅक्टली लँडिंग झालेला आहे. दुखापत जास्त गंभीर असेल तर आपण प्लीज रेट्स करा. आणि जर मेडिसिन घ्यायचं असेल तर अगदी आपल्या बाजूलाच भोरीपाड्याला क्लिनिक आहेत.
एनर्जी शॉप सुद्धा तिकडे आहे. चला पहिल्या षटकाचा केले या ठिकाणी पाहिला तर अजूनही सुरू आहे. धावसंख्या 2 गडी बाद 6 एक नाजूक परिस्थिती या सहृदय किरोली संघाची पाहतो आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये थोडंसं चेंजेस पाहिले कारण प्रत्येक वेळी आपण पप्पूला सलामीवरून पाहत असतो परंतु या ठिकाणी पप्पू आता 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि आता मात्र पप्पूला एक्झाम चांगली द्यावी लागेल आणि त्या एक्झाम मध्ये त्याला पास व्हावा लागेल कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज मात्र या ठिकाणी या सहृदय किरोली संघाने गमावले. कारण प्रथमतः विनोद बाद झाला, तदनंतर हेमंत बाद झाला आणि आता मात्र लिफ्टी विनोदच्या सोबतीला गुरुनाथ उर्फ पप्पू हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात सोहेलने केली. हो फटका हवेत केला, शॉर्ट पॅनलीकडे छत्रशेख चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान, चेंडू वेगाने चाललाय फाईन लेगकडे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू फील्ड केला आणि अखेर 2 धावा पप्पूने पूर्ण केल्या. 2 धावांनी स्वतःचं खातं त्याने उघडलं आणि संघाची धावसंख्या सुद्धा पुढे वाटचाल करेल ती म्हणजे 8 या आकड्यावरती. संजय स्पोर्ट्स आवश्यकाला विनंती असेल की आपला संगणक आमच्याकडे पाठवायचा आहे कारण जसा हा सामना संपन्न होईल आपण लगेचच नाणेफेकी संपन्न करणार आहोत. भरपूर संख्येने खेळाडू आता मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि किरोली संघाला हार्ड हिटर प्रशांत बजागे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. फुलटॉस मिडॉनच्या डोक्यावर फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु वायडिश लॉंग ऑन आणि काऊ कोणाला मात्र फिल्डर सज्ज होते. राजच्या रूपानं चांगली फेकी पाहायला मिळाली आणि चित्त्याच्या सप्लायने 2 धावा पुन्हा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-10 अशी परिस्थिती आपण पाहतोय. आणि विकीज पण कुकचे संघाचे आता एक एक खेळाडू आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येत चाललेला आहे. जणू काही जो साखरपुडा होता तो मात्र संपन्न झाला असं आपण जरूर म्हणू शकतोय. माणूस जुमाले तर 12 वाजता त्या ठिकाणी हजेरी लावली होती. धमाल करेल की नाही. चला लगेच फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे. जास्त वेळ तुम्ही टीम मिटिंग करू नका प्लीज कारण या सूचना आम्हाला सुद्धा देण्यास भाग पाडू नका. अठरा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हरमध्ये अजूनही मात्र 13च्या धावगतीने इथे धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. प्रदीपजी थले जरूर फिल्डिंगकडे मात्र लक्ष वेधत आहेत कारण खूपच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे त्यांच्या गावामध्ये सुद्धा मात्र आपल्याला चांगला कार्य त्यांच्या पंचायतमध्ये पाहायला मिळतोय कारण उपसरपंच पद, सरपंच पद या सर्व पद त्यांनी भूषवलेली आहेत. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आमची भोक्याबाई सुद्धा मात्र या सामन्याला आनंद घेत आहेत. पहिली वॉर्निंग पहा लोणार संघाला फिल्डिंग तुम्ही त्वरित सजवा आणि खेळायला सुरुवात करा. यानंतर तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार नाहीये कारण कुठल्याही संघाची मात्र स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. गोलंदाज राज मार्गस्थ होते. लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे कारण पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा 11 धावा दाफलक्यावरती लागल्या गेला. कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली सावरदेव किरोली संघाच्या तर किरोली गावचे उद्योजक केतन बजागे उर्फ ढोक्याबाई याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि सध्या ढोक्याबाई सुद्धा मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सुकीचे दिवस त्यांचे सुद्धा आलेले आहेत. फटका इथं मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. अगदी ऑनसाईडला टर्न केलाय परंतु जागा मात्र चुकीची निवडली कारण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुरीचा प्रयत्न हो रनआउटची संधी होती आणि आता मात्र भागम भाग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राजने एवढ्या वेगाने चेंडू तो फेकला की जरूर त्याला मात्र असं वाटलं की मला इष्टा मोडायची आहेत की काय परंतु इष्ट्यांवरती त्याचा निशाणा मात्र फरफरीत साधू शकला नाहीये आणि फलंदाजाने तब्बल 3 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धाबा तुम्हाला जोडावा लागतील जरूर. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा आहे. सुरुवात तुमची जरूर संतगतीने झाली परंतु एखादा क्षण असा असतो की तिथे जर आपण एखादा वेळी जर मोमेंट शिफ्ट केला तर मात्र सामना आपल्या बाजूने कधी झुकतोय
आणि अखेर या दोन फलंदाजांमध्ये ती ताकद आहे. जर इथे चांगली पार्टनरशिप झाली तर 49 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र या ठिकाणी सावरदेव किरवली संघ जरूर त्याचा पाठलाग करू शकतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव. 14 धावा 10 फलकावरती या सामन्याला भरपूर वेळ खर्च करतायत. जबरदस्त फटका, छोटा पॉकेट, बडा धमाका आणि जरूर या फटक्यामध्ये पप्पू पास झाला असं म्हणावं लागेल. मिळतील एकूण 4 धावा. डीजे हॅलो हॅलो. राज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो, चांगला कव्हर ड्राईव्ह, अगदी शॉर्टेस्टचा कव्हर त्या डोक्यावर चेंडू वेगाने चाललाय. फिल्डर ड्रीप मध्ये आहेत. फुटबॉलचा तिथे वापर केला जातोय, पायांचा वापर केला गेला आणि पहा अजूनही चेंडू मात्र त्या ठिकाणी शोधतायत आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 4 धावा पलून पूर्ण केल्या. असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये मेसी आला होता की काय, की रोनाल्डो आला होता. जर चेंडू जर बाउंड्री लाईनच्या जर पलीकडे गेला असता तर जरूर आमिरला मात्र एवढी मेहनत करण्याची गरज नव्हती आणि चेंडू सुद्धा मात्र गोल होऊ शकला असता. परंतु 4 धावा, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगला धोक्यामध्ये आपण तालमेल पाहिलं. अगदी वेगाने त्या 4 धावा कंप्लीट झाल्या गेल्या. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा वेगाने येत आहेत. 22 धावा 10 फलकावरती. पुन्हा मात्र कबरच्या डोक्यावर फटका चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रदीप बितळे चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत. त्याने मात्र चांगला शतरक्षक तिथे मात्र सादर केलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा 2 धावा तिथे या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 24-2. ज्ञानेश्वर पहा, इकडून तिकडे तिकडून इकडे, भागम भाग, फायटर खेळाडू आहे. त्याच्याकडे खेळाडू वृत्ती सुद्धा आहे, ते त्याने दाखवली पहिल्या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा पहिल्या राज थोडस मागडा ठरतोय आणि चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. हो, लाईन पाहावी लागेल. फलंदाज बीट, यष्टिरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. पंचांचा बायचा इशारा आणि अखेर या नशिबाच्या 4 धावा. चेंडू पहा, पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि एस्टांच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय झाला आणि आपण म्हणू शकतो की या ठिकाणी कुठेतरी आपण कर्जबाजारी झालो या ओव्हरमध्ये आणि त्यामध्ये ही उसने शेजारी दिले. शिवशक्ती लोणार संघाने ज्या धाबांची मात्र आवश्यकता होती धाबा मात्र या ठिकाणी आता मात्र आपल्याला वेगाने पाहायला मिळतात. सुरुवातीला चांगली गोलंदाजी सोहेल शेखने मात्र हाताळली होती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 सफलता सुद्धा प्राप्त केल्या होत्या. हलक्या तर मात्र या ठिकाणी फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे मात्र पाहायला मिळाला. शॉट कव्हरला फिल्डर तिथे सज्ज आहेत. सिंगल धाव आणि सिंगल धावने मात्र स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न पप्पूने केला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 लक्ष आपण पाहिलं तर 49 धावांचा आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो लगेचच मात्र या ठिकाणी सामना खेळणार आहे ट्रिपल एस अर्थात संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात. आणि सावध संघानं पाहिलं तर मॉर्निंग सेशनला एक सामना जिंकला होता आणि आता दुसऱ्या सामन्यासाठी त्यांना मात्र पूर्ण दिवसभर मात्र या ठिकाणी वाट पाहावी लागलेली आहे. हा शेवटचा चेंडू पहा, अर्थात ही ज्ञानेश्वरला मात्र गिफ्ट असावी. पहा सेलिब्रेशन, हॉट वॉट सेलिब्रेशन कॅरिबियन स्टाईल आणि थँक्यू. परंतु विनंती करतो आपण हँडशेक करा. आपण एकाच गावातील खेळाडू आहोत. जरूर तुम्ही हा सामना जिंकलाय, मात्र अगदी जरूर लोणार गावाला गेला. परंतु लोणार संघ तुम्हाला हँडशेक करूनच मैदान सोडायचं आहे जेव्हा खेळतोय, कारण आपली गावाची काय जबरदस्त सामना असते. गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपण लढत असतो. परंतु विरोधी संघ सुद्धा पाहिलं तर त्यांच्याच गावातील होता. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पवन. 12 चेंडू आणि
20 धावांची आवश्यकता. काय टिलिका असतं आणि काय जबरदस्त ऑपरेटिंग शंकरजी गुलवे यांची खरोखरच सेल्यूट आहे. हो फटका जबरदस्त चाबूक शॉट. वॉट अ ग्रेट शॉट. चेंडू असता कव्हरला चाललाय दन दन करत 4 धावांसाठी. आज छोटा पॉकेट जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालाय. चौकार. पहा म्हणजे सासरवाडीची स्पर्धा आहे आणि सासरवाडीमध्ये चांगला चमकतोय जावई असं म्हणावं लागेल. एक्झिबिशन मॅच मधील सर्व जर खेळाडू आले असतील तर आमच्याशी संपर्क साधा, कारण यानंतर तुमचा आम्ही सामना या ठिकाणी खेळवतोय. विकीस्फोट कुक्षी आणि एस श्रीरामसोबत जांभूळपाडा संघ. व पुन्हा चांगला फटका अगदी पॉईंटच्या डोक्यावरून. काय फटकेबाजी पाहतोय. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक आणि चेंडू विकी स्मृती स्टँडच्या समोर जाऊन धडकतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. येस थँक्यू. चला आपण थांबूया थोडा वेळ आणि धावतं वळण चालू ठेवूया. आपण जरा थोडासा निर्णय राखून ठेवतोय, पण सामना मस्त सुरू आहे म्हणून आपण थांबवत नाही सामना. हो अजून एक चांगला स्ट्रोक. फटका हवेत केलाय. ज्ञानेश्वर चेंडूच्या खाली पोहोचतोय. हा तिसरा झेल ड्रॉप केलाय. नाही सांगणं गरजेचं आहे. क्या बात आहे. यालाच म्हणतात परफेक्टली कलेक्शन. दरम्यान शुभागमन होत असताना माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे चेतन पाटील आणि त्याच्या सोबतीला युवा उद्योजक कल्पेश हरदास पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. दशरथ पाटील यांच्या वाणीतून मात्र हे तुम्ही वाक्य ऐकलं आणि जरूरच मात्र अशा प्रकारचा मुलीच कोणी करू नका प्रकार. फलंदाजाने तब्बल 3 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेला. चांगली बॅटिंग आणि पावसाळी धाबाकडे लक्ष वेधलं तर 40 धाबा म्हणजे विजयासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र फक्त 9 धाबांची आवश्यकता. म्हणजे बॉल टू रन इक्वेशन ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. गणेशजी बजागे आणि त्याचं नुकतंच शुभागमन झालं. माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे चेतन पाटील, सोबतीला कल्पेश हरिदास पाटील आणि आता त्यांच्या समेत आमचे कारवे सर सुद्धा जॉईन झालेले आहेत, कारण कल्पेश पाटील त्यांचे ते बिग फॅन आहेत. पावलांचा वापर पुन्हा मात्र या ठिकाणी चांगला कव्हर ड्राईव्ह परंतु अगदी वाडिश मिडॉपला मात्र पाहू शकाल. प्रदीपजी तले तिथे मात्र या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतायत, कारण एक एक धाव इथून मात्र वाचवावे लागेल हा सामना शिवशक्ती लोणार संघाला मात्र जिंकायचा असेल तर. परंतु आज पप्पूची जी इनिंग पाहिली लाजवाब. आज गाजाबाजा केला जाणार किरोली गावामध्ये, त्यात काही शंका नाहीये. कारण भरपूर स्पर्धामध्ये पाहिले की त्याच्या बॅटमधून धाबा येत नव्हत्या, परंतु या स्पर्धेमध्ये अगदी सासुरवाडीच्या स्पर्धेमध्ये जावई चमकला असं म्हणावं लागेल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 8 धाबांची आवश्यकता. एखादं विकेट जर प्राप्त केली पवनने तर मात्र या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते आणि जरूर ती क्षमता आता मात्र या ठिकाणी शक्यता आहे. पवनने सुद्धा झेल ड्रॉप केला की यांनी सांगितलं की आम्हाला झेल आज पकडायचेच नाहीयेत. चुका होत आहेत. स्वतः गोलंदाज पवन चेंडू खाली गेला पाहू शकेल. अगदी टॉपेज लागला चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला आणि आज मिसफील्ड खूपच पाहायला मिळाली शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने आणि त्याच वेळेला संघ कुठेतरी आता मात्र आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय, बॅकफुटला पाहायला मिळतोय. आणि गुरुनाथचा विचार केला अर्थात पप्पूचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला चांगली साथ देतोय लेफ्टी विनोद. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 8 धावा. 5 चेंडूचा त्याने सामना केला आणि समीकरण 7 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 6 धाबांची आवश्यकता. चमत्कार आता गोलंदाजाला इथे करावा लागेल, परंतु चमत्कार फलंदाज पप्पू करतोय. परंतु या ठिकाणी स्टॅमिंग स्ट्रोक होता. बॅकवर्ड शॉर्ट पॉइंटला मात्र झेल पकडलाय
आणि पप्पूच्या किलीचा अंत होत असताना तिसरा धक्का लागेल टीम सावरीदेव किरवली संघाला. 12 लावणे. का अमीर प्लीज तो कॉपरेट वेले संदर्भात 6ला 6ची आवश्यकता आहे, परंतु यानंतर अजून 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे मी या सर्वांना विनंती करतो की वेले संदर्भात सहकार्य करा. 6 चेंडू 7ची आवश्यकता. नवीन फलंदाज विशाल आलाय लेफ्टी बॅटर आणि दोघे लेफ्टी आहेत. विनोद सुद्धा लेफ्टी आहे, विशाल सुद्धा लेफ्टी आहे आणि गोलंदाज ज्ञानेश्वर ज्यांनी जय बजरंग स्पर्धा लोणार संघाच्या विरोधात काय सुरेख गोलंदाजी केली आणि आजचा दिवसभर मात्र पाहिला तर सध्या चर्चित आहे, हायलाइट राहिला ज्ञानेश्वर. इथे मात्र 6 धावा त्याला वाचवायचे आहेत, पण पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय. नसीब की परफेक्टली टायमिंग मात्र जुळालं नाहीये. बॅटची कडा लागली, शॉट पाहिले इकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. बॉल टू रन इक्वेशन 5 मध्ये 5 धावांची आवश्यकता. यानंतर एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्ही मित्रांनो पाहणार आहात. तसे आपण अनेक स्पर्धेमध्ये ठाणे रायगड असा सामना पाहत असतो, परंतु या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकसे आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. काल सुद्धा आपण एक्झिबिशन सामना पाहिला. हो फटका हवेत केला, प्लिक्स वॉटर स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना शिवशक्ती लोणार. हार्ड लक प्रदीपजी थले, हार्ड लक शिवशक्ती लोणार अँड कॉंग्रॅच्युलेशन गणेशजी बजागे, साईशेठ बजागे अँड सावरीदेव किरवली. देऊया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच.